नमस्कार मंडळी, मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनेलवरती आपले खूप खूप स्वागत। तर आज आपण हैदराबादी पनीरची रेसिपी बनवतोय। तर ही भाजी अगदी साधी, सोपी आणि कमी वेळेत अशी होणारी रेसिपी आहे आणि आपल्याला बाहेरून असं या भाजीसाठी काहीच आणावं लागणार नाहीये। अगदी घरातल्याच साहित्यामध्ये आज आपण ही रेसिपी बनवणार आहोत। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि काही खडे मसाले आपल्याला घालायचे आहेत। तर यातला काही तुमच्याकडे एखादा मसाला अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल तर स्किप पण करू शकतात। तर आता इथे मी मसाले घातल्यानंतर मोठ्या आकाराचे 4 असे कांदे बारीक असे उभे कट करून घेतलेले आहेत, ते आपल्याला परतवून घ्यायचे आहेत। तर कांदे आपल्याला जास्त असे लाल नाही करायचे, कमी गॅसवरती फक्त माऊसूद होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत। तर आता यामध्ये अद्रक लसूण पण घातलेला आहे, तो पण आपण चांगला असा परतून घेणार आहोत। आता यामध्ये 7 ते 8 काजू घातले आहेत आणि मग इथे हिरवी मिरची घालायची आहे। हिरवी मिरची आणि काजू आपल्याला चांगले असं परतून घ्यायचं आहे। जास्त पण असा कांदा आपल्याला लाल नाही करायचा आहे, नेहमी आपण पनीरच्या भाजीला करतो तसा तेवढा लाल नाही करायचा आहे, हलकासा फक्त याच्यामध्ये सॉफ्टनेस आला पाहिजे, फक्त एवढाच आपल्याला नरम असा सॉफ्ट असा करून घ्यायचा आहे। तर कांदा एवढा असा परतला गेला की त्यामध्ये आपण पालक घालणार आहोत। तर पालक घालताना इथे आपल्याला 5 ते 7 पालकाची पाने घालायची आहेत, थोडासा पुदिना घातलेला आहे आणि मुठभर अशी कोथिंबीर घालायची आहे। तर हे आपल्याला सर्व मिश्रण 2 ते 3 मिनिटांसाठी हलकसं परतून घ्यायचं आहे। हे सगळं नरम झालं की आपण याला थंड होण्यासाठी साइडला ठेवायचं आहे। आता एवढंच आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे। हे पहा, अशा पद्धतीने बारीक असं आपल्याला मिक्सरला हे वाटून घ्यायचं आहे। मी असं वाटून घेतलेलं आहे। आता इथे मी पनीरचे असे पीस कट करून घेतलेले आहेत। आता याला आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊयात। तर कमी गॅसवरती आपल्याला हे पनीरचे पीसेस गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। हे पहा, अशा पद्धतीने मी फ्राय करून घेतलेले आहेत। आता त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व जो कांदा मसाला आपण वाटून घेतला होता तर तो आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर हे मिश्रण आपल्याला कमी गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे, कारण सुरुवातीला तेल तापलेलं असतं, त्यामुळे मसाला हा खाली डागू शकतो किंवा मसाला करपला तर भाजी पण करपट लागते, टेस्ट चांगली येत नाही। त्याच्यामुळे चांगलं असं परतून घ्यायचं याला कमी गॅसवरतीच। आता इथे मी काही मसाले घातलेले आहेत, गरम मसाला, लाल तिखट आणि तुमच्याकडे जो घरी अवेलेबल असेल गरम मसाला तर तो आपण इथे ॲड करू शकतो। आता हे घातल्यानंतर पण याला चांगलं असं आपल्याला कमी गॅसवरतीच परतून घ्यायचं आहे। तर हे पहा, तुम्ही पाहू शकतात आत्ताच छान अशी याला तरी येत आहे भाजीला। तर आता इथे मी 4 ते 5 मोठे चमचे दही घातलेलं आहे। तर दही घेताना जास्त आंबट असं घेऊ नका, ताजं दही घ्या। आंबट दही घातलं तर भाजीची टेस्ट बिघडेल, त्यामुळे ताजंच दही शक्यतो यामध्ये वापरायचं आहे। आता दही चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वरतून थोडंसं आपल्याला लागेल असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून पण याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता छान अशी एक उकळी आली की त्यामध्ये पनीर घालायचं आहे। थोडं थोडं करून पनीर घालून याला चांगलं असं आपण मिक्स करून घेणार आहोत। भाजीला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। एक छान अशी उकळी आली की त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊयात। मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी एक छोटीशी आपण वाफ काढून घेणार आहोत। तर हे पहा, आत्ताच या भाजीला छान अशी तरी येत आहे, तुम्ही पाहू शकतात। वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची, कारण याच्यामध्ये आपण दही घातलेलं आहे आणि दह्यामध्ये पण आणि काजू याच्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान असं तेल सुटतं, तरी येते।
तर आपण बाहेर जशी खातो ना अगदी घट्ट अशी दाटसर ती हॉटेल रेस्टॉरंटची भाजी असते, अगदी त्याच सारखी ही भाजी बनते. तर आपण याला अजून 2 मिनिटासाठी परत एकदा झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून थोडा दाटसरपणा या भाजीमध्ये येईल आणि अगदी आपण बाहेर खातो ना तशीच याची टेस्ट पण लागेल आणि चवसुद्धा येईल. तर हे पहा, मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आता हैदराबादी पनीर जर बनवायचं असेल तर आपण घरीच बनवणार, बाहेर कधीच खाणार नाहीत हैदराबादी पनीर. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. अगदी साधी, सोपी आणि कमी वेळेत आणि घरच्याच साहित्यात आपण इथं बनवलेली आहे. आपण बाहेरचं याच्यामध्ये काहीच असं ॲड केलेलं नाही आहे. तर हे बघा, आता याच्यावरती मी थोडासा तडका घातलेला आहे लाल मिरची आणि बटरचा. तर यामुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी चव येते. त्याच्यामुळे तडका घालणं ऑप्शनल आहे, पण जर तडका लावला तर भाजीला अजून छान अशी टेस्ट येते. तर हे बघा, पूर्ण आपली भाजी एकदम रेडी झालेली आहे, तयार झालेली आहे. मस्त असा वरती तवंग पण आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. मस्त हैदराबादी पनीर आपलं तयार झालेलं आहे. तर ही भाजी आपण बड्डेला किंवा पार्टीला अगदी झटपट आणि किंवा मग घरी पाहुणे आले असतील अशा वेळेला आपण ही भाजी तुम्ही बनवू शकतात. तर तयार झालेली आहे आपली हैदराबादी पनीरची भाजी. तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत.